नमस्कार, मी उज्ज्वला. शेफ उज्ज्वला घोरपडे चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकरी दादा बेंदूर हा सण खूप छान पद्धतीने सेलिब्रेट करतो. तर त्यावेळेस बैलांना खूप छान सजवले जाते आणि स्पेशली या सणाला कापण्या केल्या जातात. तर या कापण्या वातट होऊ नयेत आणि कशा खुसखुशीत बनवता येतील ते पाहूया. खुसखुशीत कापण्या बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. आता यामध्ये त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि आता हा गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे. मंद गॅसवर हा गूळ विरघळून घेतल्यानंतर गॅस लगेचच बंद करून घ्यायचा आहे. गुळाचा पाक वगैरे काहीही बनवायचं नाही. फक्त गूळ विरघळला की लगेचच गॅस बंद करून हे गुळाचं पाणी पूर्णपणे थंड करूनच वापरायचं आहे. गूळ अगदी व्यवस्थितपणे विरघळलेला आहे आणि आता लगेचच गॅस बंद करायचा आहे. कापण्या बनवण्यासाठी इथे मी गव्हाचे पीठ 2 वाट्या घेत आहे. त्यातच चिमूटभर मीठ घालूया. त्यामुळे या गोड पदार्थाला खूप छान चव येईल. कापण्यामध्ये आणखी चव वाढवण्यासाठी वेलदोडे पूड 1 चमचा घालत आहे. तुम्हाला जर सोप आवडत असेल तर तीही घातली तरीही चालेल. आता हे मिश्रण चमच्याने एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कापण्या खुसखुशीत होण्यासाठी इथे साजूक तूप पाव वाटी घातलेलं आहे. तूप थोडंसं कडक करून घातले ना की कापण्या खूपच खुसखुशीत होतात. तुपाचे प्रमाण जास्त झाल्यास सुद्धा या कापण्या तेलामध्ये विरघळतात. कापण्या बिघडण्याची शक्यता असते, म्हणून तूप नेहमी प्रमाणातच वापरायचं आहे. आता हे तूप व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पिठाला तूप व्यवस्थित प्रकारे लावून झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आपलं हे मोहन बरोबर आहे की नाही अशा पद्धतीनं चेक करायचं आहे. थोडक्यात या पिठाचा मुटका वळला पाहिजे आणि तो मुटका सुटसुटीतही असला पाहिजे. गुळाचे पाणी थंड झालेले आहे आणि आता हे पाणी गाळणीने गाळून याच्यामध्ये घालायचे आहे. अशा प्रकारे गुळाचं पाणी गाळल्यामुळं काय होतं, गुळामध्ये काही कचरा असेल ना तर तो गाळणीमध्येच राहून जाईल. सुरुवातीला चमच्यानेच हे पाणी पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अजिबात वातड होणार नाहीत अशा कापण्या, खूपच खुसखुशीत अशा कापण्या आज बनवणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता या कापण्या खमंग बनण्यासाठी याच्यामध्ये बेसन पीठ 3 चमचे घालत आहे. त्याचबरोबर रवा सुद्धा 2 चमचे घालायचा आहे. आता हे सर्व चमच्याने मिक्स करून घेऊया आणि हलक्याच हाताने हे पीठ मळून घ्यायचं आहे. माझ्या पद्धतीनं कापण्या तुम्ही एकदा करून पहा. सर्वजण तुमचे कौतुक करतीलच, शिवाय तुम्हाला ही कापण्या खूपच आवडतील. व्हिडिओ थोडा जरी मनापासून आवडला तर लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना शेअरही करा, म्हणजे तेही असेच कापण्या बनवून खातील. शिवाय अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असे छान छान आणि युनिक पदार्थ पाहायला मिळतील. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा. माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. कापण्यांचं पीठ मळून झालेलं आहे आणि आता वरून त्याला थोडासा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मळून आता हे पीठ थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं आहे. या कापण्यांमध्ये तूप घातल्यामुळे या कापण्यांचा स्वाद खूपच वाढतो आणि कंपल्सरी याच्यामध्ये तूप तुम्ही वापरा आणि खरंच तुमच्या लक्षात येईल की या तुपामुळे या कापण्यांची टेस्ट किती अजब झालेली आहे. अर्ध्या तासानंतर आता या पिठाचे छोटे छोटे गोळे करून लाटायला घेऊया. सर्व कापण्या एकदा लाटून घ्यायच्या आहेत. त्यावर खसखस पसरून व्यवस्थित लाटून घेतल्याना की नंतर तळायला सोपे पडते. अशा प्रकारे गोळा करून लाटून घेऊया. पीठ छान भिजलेलं आहे, त्याच्यामुळे लाटताना आता हे पीठ अजिबात चिरडणार नाही. कापण्यांची जाडी फार जास्तही नसते आणि फार पातळही नसतात, त्यामुळे ह्या मध्यम जाडीच्या अशा आपण लाटून घेणार आहोत. लाटून झाल्यावर थोडीशी यावर खसखस पेरून घ्यायची आहे. खसखस टाकून एकदा लाटण्याने लाटून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा खालच्या बाजूने सुद्धा खसखस टाकून घ्यायची आहे. गव्हाचे पीठ आणि गूळ यापासून हा बनलेला पदार्थ खूपच पौष्टिक आहे आणि खुसखुशीत खमंग टेस्टी जर कापण्या समोर असतील तर कोणाला नको असतील बरे. खसखस घालून पुन्हा एकदा पोळी व्यवस्थित लाटून घ्यायची आहे आणि मध्यम जाडीचीच पोळी आपल्याला लाटायची आहे, फार पातळ लाटायचीच नाही. शक्यतो कापण्या ह्या डायमंड शेपच्या असतात, त्यामुळे आपण डायमंड शेपमध्ये यांना कट करून घेऊया. अशाच प्रकारे सर्व कापण्या आपण कट करून घ्यायच्या आहेत. तुमच्याकडे बेंदूर या सणादिवशी काय काय करतात हे मला कमेंट करून सांगा. बेंदूर या सणादिवशी बैलांना मात्र सुट्टी दिली जाते.
वर्षभर ते खूप कष्ट करत असतात, त्यामुळे बेंदूर या सणा दिवशी बैलांना मात्र खूपच छान सजवले जाते। त्यांची शिंगे सुद्धा खूप छान रंगवली जातात। पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो, कापण्या सुद्धा केल्या जातात। त्यामुळे तुमच्याकडे या सणा दिवशी कसं काय काय केलं जातं हे मला कमेंट करून सांगा। सुरुवातीला तेल छान गरम करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मीडियम टू स्लो गॅस करून या कापण्या आपण तळून घ्यायच्या आहेत। कापण्या तळताना हलक्याच रंगावरती तळून काढायच्या आहेत, कारण त्या तेलातून काढल्यानंतर हीटिंग प्रोसेस चालू असल्यामुळे त्याचा रंग डार्क होऊ शकतो। वाव, मस्तच, खूपच छान आणि सुरेख असा सोनेरी रंग आलेला आहे। आणि या कापण्या आता काढून घेऊया। अशाच प्रकारे सर्व कापण्यांना तळून घ्यायचं आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कापण्या तळण्यासाठी तेल फार कडक करायचं नाही, कारण कापण्या लगेचच वरून करपू शकतात। सर्व कापण्या एकदा तळून झालेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती छान बिस्किटासारख्या कापण्या अगदी हाताने मोडत आहेत। खूपच खुसखुशीत अशा कापण्या झालेल्या आहेत। तुम्हीही एकदा ह्या नक्की ट्राय करून पहा। तुम्हाला आवाजावरून लक्षात आलंच असेल किती खुसखुशीत कापण्या झालेल्या आहेत। वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। अशा कापण्या तुम्हीही बनवा। बेंदूर सणाच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा। चला तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि खास रेसिपी सोबत। थँक्यू।